पहिल्या दिवसापासून किंवा पहिल्या दिवशी तुला असा कुठला मेजर फरक जाणवला UK वर्क कल्चर आणि इंडियन वर्क कल्चरमध्ये? आता मी म्हणेन की 13 वर्ष मी एकाच प्रकारच्या साच्यात काम करत होते. म्हणजे भारतातल्या कंपनी आणि इथल्या कंपनीतल्या ऑफिस कल्चरमध्ये काय फरक जाणवला? मॅनेजर जे सांगेल ते युजली तुम्ही करतात, कारण तुमचे अप्रायझल्स, तुमचं इयरली रिव्ह्यू सगळं त्याच्यावर डिपेंड बरोबर. असतं. त्यामुळे तुम्हाला कायम इन गुड बुक्स राहावं लागतं. मी आत्ता पण मिस करते भारतातल्या टीम्स आमच्या, की ते खूप वेगळ्या प्रकारचं बॉन्डिंग असतं. चिडवता येत नाही? चिडवता येत नाही, गॉसिप करता येत नाही. तुझ्या मॅनेजरला, मॅनेजर सोड, त्या मॅनेजरचा मॅनेजर किंवा कंपनी डायरेक्टर त्यांना सरळ नावाने हाक मारावी लागली तेव्हा ते असं विचित्र वाटलं का सुरुवातीला? आणि अजून एक असं म्हटलं जातं की UKमध्ये किंवा परदेशात बॉस लोक खूप रिलॅक्स असतात. तो गैरसमज आहे का, खरंच असं आहे? वर्क लाईफ बॅलन्स जर कन्सिडर केलं आपण तर UK खरंच चांगलं आहे का? UK कल्चर असं आहे की त्यांना वीकेंड्स त्यांच्यासाठीच असतात, संध्याकाळ त्यांच्यासाठीच असते, ती कामासाठी नसते. आणि ते इथे स्ट्रिक्टली पाळलं जातं, कुठली इंडस्ट्री असो मग. मग जेव्हा सुट्ट्या घेण्याची वेळ येते हम्म. तेव्हा कसं पाहिलं जातं? तू जेव्हा सुट्ट्या मागते का, मग मॅनेजर अप्रूव्ह करतो का, की कसं इथे? मी उडाले, म्हणजे शॉकच झाली की अरे असं कोण सांगतं. असं म्हणता येईल का की फक्त पगार चांगला म्हणून UK चांगलं? UK मधल्या इंडियन एम्प्लॉईजची इमेज कशी आहे? तर तुला असं वाटतं का की भारतापेक्षा UK मध्ये करिअर ग्रोथ खूप आहे? नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी माणूस इन UK आणि आपल्या हक्काच्या मराठी पॉडकास्ट शोमध्ये ज्याचं नाव आहे तुमच्या आमच्या मनातलं, जिथे आम्ही सांगतो 7 समुद्रापार असलेल्या आपल्या माणसांच्या गोष्टी. मंडळी, आजच्या पॉडकास्टचा विषय आपला असा आहे की भारत आणि UK यामध्ये ज्या कंपनीज आहेत त्या कंपनीजमधलं वर्क कल्चर नक्की कसं आहे. भारतामध्ये मॅनेजर सांगतो की हे काम मला आजच्या आज करून हवं आहे आणि एम्प्लॉईला ते काम करावंच लागतं. आणि UKमध्ये असं सांगितलं जातं, तुम्हाला जसं शक्य असेल तसं हे काम करा, पण करून द्या. हा जो डिफरन्स आहे हा फक्त वाक्यापुरता मर्यादित आहे की खरंच अशी परिस्थिती आहे? आणि बरेचदा भारतातल्या लोकांना असं वाटत असतं की परदेशातल्या लोकांचा जॉब खूप भारी आहे, तिथे परफेक्ट वर्क लाईफ बॅलन्स असतं. तर असं खरंच आहे का? आपल्यासोबत आज एकूण 18 वर्ष अनुभव असलेली व्यक्ती आजच्या पॉडकास्टमध्ये आहे. मी फार विचार करत होतो की या पॉडकास्टसाठी नक्की आपल्याला कोणाला आणता येईल, कोण गेस्ट आणता येईल, कोण आपल्याला चांगलं सांगू शकेल की भारतातलं वर्क कल्चर आणि UK मधलं वर्क कल्चर कसं आहे. पण नंतर मला लक्षात आलं ती व्यक्ती माझ्याच घरात आहे. आज आपल्यासोबत स्नेहलच आहे, जिला एकूण 18 वर्षाचा अनुभव आहे. त्यातला 13 वर्षाचा अनुभव भारतातला आहे आणि 5 वर्षाचा अनुभव हा UK मधला आहे. त्यामुळे तिला नक्की माहिती आहे की भारतातलं वर्क कल्चर कसं आहे आणि UK मधलं वर्क कल्चर कसं आहे. आपण तिचा सगळा अनुभव आजच्या पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहोत. तर मंडळी, आजचा पॉडकास्ट हा सर्वस्वी तिचा अनुभव आहे. तिने ज्या ज्या कंपनीजमध्ये काम केलंय तो अनुभव ती आपल्यासोबत शेअर करणार आहे. कंपनीनुसार अनुभव बदलू शकतात, पण सध्या तिला जो अनुभव आहे तो आपण आजच्या पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचा पॉडकास्ट. स्नेहल, तुझं खूप खूप स्वागत आहे आपल्या पॉडकास्टमध्ये. आणि मला बघून छान वाटतंय की तुझी जी इच्छा होती, माझी जी इच्छा होती की त्या खुर्चीवर तू बसावं, तर आज ते स्वप्न आपलं पूर्ण होत आहे. थँक्यू पुष्कर, मला हा चान्स दिल्याबद्दल, परत एकदा या खुर्चीत बसायचा मान दिल्याबद्दल. तर स्नेहल, मला सांग की तू UK मध्ये कधी आली आहेस आणि आता कुठल्या फील्डमध्ये काम करतेस? मी UK मध्ये आले जानेवारी 2022 साली, म्हणजे आता साधारण 5 वर्ष होतील मला, 2027ला. आणि मी सध्या आहे एका रेडिओ ॲस्ट्रॉनॉमीच्या प्रोजेक्टमध्ये. तर सर्व्हिस इंडस्ट्री किंवा प्रोडक्ट इंडस्ट्री नाही आहे, सायन्स रिलेटेड किंवा रिसर्च ऑर्गनायझेशन आहे, ज्याच्यात माझा रोल ॲज अ सॉफ्टवेअर सिस्टम इंजिनियर म्हणून आहे. अजून UKतला अनुभव 5 वर्षाचा पूर्ण झाला नाही आहे, पण 4.5 वर्ष झाले मी त्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करते. बरं. आणि UKमध्ये येण्याच्या आधी मी भारतात जवळजवळ 13 वर्ष एकाच कंपनीत होते पास आऊट झाल्यानंतर. कदाचित प्रोजेक्ट आवडीचा असेल माझा, म्हणजे आता कारण द्यायला नको, खरं 13 वर्ष एका कंपनीत म्हणजे इट्स नॉट टू मोटिवेटिंग. पण
मला छान प्रोजेक्ट्स मिळत गेले, छान काम होतं. मी खुश होते कामात. म्हणून मी 13 वर्ष एकाच कंपनीत होते. माझे प्रोजेक्ट्स थोडेफार बदलले. पण तो पण खूप छान अनुभव होता आणि त्याच एक्सपिरियन्स आणि अनुभवाच्या जोरावर मला इथे संधी मिळाली आणि मग मी इथे शिफ्ट झाले. मग यूकेमध्ये यायचं कारण काय होतं तुझं? अ, आम्ही शिफ्ट झालो म्हणजे आपण शिफ्ट झालो तेव्हा कोविड काळ नुकताच म्हणजे सेकंड वेव्ह संपत होती आणि कोविड काळात खूप वर्क फ्रॉम होम सुरू झालं. खूप साऱ्या लोकांनी स्विच केले आणि बदलत होतं खूपच आणि सगळ्यांनाच माहिती आहे, की एकाच कंपनीत तुम्ही खूप वर्ष आहात, तर तुमचं पे स्केल इतकं वाढत नाही आणि कुठेतरी मला जाणवलं, की ठीक आहे कामाबरोबर थोडा पैसा पण महत्त्वाचा आहे. सो पण आणि करियर ग्रोथ पण महत्त्वाची. जोर तुम्ही बदलत नाही, चेंज करत नाही, तर तुम्हाला नवीन संधी किंवा नवीन एक्सप्लोर करायचा चान्स मिळत नाही. मग मी केलं, की चला आता आपण थोडं आपल्या करियरवर फोकस करू, जे मी खूप कमी करत होते अपार्ट फ्रॉम वर्किंग ऑन प्रोजेक्ट्स. मग मी ट्राय केलं आणि इकडे पोझिशन ओपन झाली. आता यूकेमध्ये डायरेक्ट कसं अप्लाय केलं हा मुद्दा वेगळा. कारण मी ज्या प्रोजेक्टला काम करत होते भारतातल्या कंपनीत, तोच प्रोजेक्ट आहे. हा क्लायंट तोच आहे. रोल वेगळा आहे. त्यानंतर कामही बऱ्यापैकी वेगळं आहे आणि ह्या आत्ताच्या यूकेच्या प्रोजेक्टला आमच्या खूप सारे देश इन्व्हॉल्वड आहे. त्यातला भारत एक आहे. तर भारताकडनं जे मी काम करत होते त्यापेक्षा हे काम खूप वेगळं आहे. पण ती पोझिशन ओपन झाली आणि असं वाटलं, की चला एकदा चान्स घ्यायला हरकत नाही. त्यांनी कदाचित मला अजून वेगळं एक्सपोजर मिळेल, काहीतरी वेगळं शिकायला मिळेल, नवीन जागी गेलो तर अजून काही संधी उपलब्ध होतील. म्हणून फक्त मी अप्लाय केलं. चेंज हवा होता आणि प्रोजेक्ट खूप आवडीचा होता म्हणून मला खरंच त्या प्रोजेक्टवर राहायची खूप इच्छा होती आणि म्हणून मी तसं पण थोडं बघत होते, की आपली पण इतक्या वर्षाची मेहनत कंटिन्यू झाली पाहिजे. म्हणून मग मी इकडे अप्लाय केलं. पण तू जे मग सांगितलं, की बरेच देश इन्व्हॉल्व आहे तुझ्या कंपनीमध्ये. तर तू भारतातर्फे आली आहेस का इथेच जॉब मिळाला? नाही, मी भारतातर्फे जर तुम्हाला या प्रोजेक्टवर काम करायचं असेल, तर ते भारतातूनच करता येतं. ज्याच्यात मी करत होते आणि अजूनही खूप लोक करतायत, जे माझे आधीचे कलीग्स आहेत, जे मित्र पण आहेत खूप चांगले, ते तिथून अजून काम करतायत. पण मी आत्ता डायरेक्ट ऑर्गनायझेशनशी निगडीत आहे. सो माझा हा जॉब परमनंट आहे. भारतातर्फे मी इथे नाही आली आहे. म्हणजे यूकेतच जॉबला मी अप्लाय केलं. पोझिशन त्या ऑर्गनायझेशनमध्ये ओपन होती म्हणून. मग तुला यूकेमध्ये जॉब मिळवताना असं सगळ्यात मोठं चॅलेंज काय वाटलं? काय चॅलेंजिंग होतं? इंटरव्ह्यू प्रोसेस थोडी वेगळी होती स्टँडर्डपेक्षा. आता मी परत एकदा सांगेन, की 13 वर्ष मी एका कंपनीत होते. सो मला खूप इंटरव्ह्यूजचा भारतात अनुभव नाही. पण जेव्हा मी माझ्या जॉबमध्ये जेव्हा मला बदल करायचा होता, तेव्हा मी भारतात पण 1-2 इंटरव्ह्यू दिले. तर त्याच्यात खूप सारे राउंड्स होते. वेगवेगळ्या डेझिग्नेशनची लोकं आली होती. आणि खूप जास्त टेक्निकल डिटेल्स विचारले गेले. म्हणजे खूप फोकस्ड की तुम्हाला काय काम करायचं. समजा प्रॉडक्ट ओनरचा रोल आहे, तर त्या स्पेसिफिक तुम्हाला खूप सारे प्रश्न होते. तर आता हे कदाचित ऑर्गनायझेशनवर पण डिपेंड असेल. त्या ऑर्गनायझेशनचा इंटरव्ह्यू थोडा वेगळ्या प्रकारातला होता. जसे खूप सारे वेगळे सेक्शन्स होते, की तुमच्या कामानिगडीत टेक्निकल सेक्शन आहे, की त्याच्यावर 2-4 प्रश्न. त्या व्यतिरिक्त तुम्ही ॲज अ टीम म्हणजे ॲज अ टीम मेंबर तुम्ही कसे काम कराल. परत अजून सिच्युएशनल बेस प्रश्न जास्त होते, की ही सिच्युएशन आहे ती तुम्ही कशी हँडल कराल. जरी तुम्हाला त्याचा एक्सपिरियन्स नाही आहे, तरी अपेक्षित असं आहे, की तुम्ही त्याला कसं सामोरं जाल किंवा जर तुम्हाला येत नाही आहे, तर तुम्ही त्या कशा पद्धतीने टॅकल कराल. आणि मेन म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स, की तुमचं कम्युनिकेशन कसं आहे तो एक जरा इम्पॉर्टंट फॅक्टर वाटलं मला इंटरव्ह्यू प्रोसेसमध्ये. पण ओव्हरऑल रिलॅक्सिंग होतं. कल्चर वाईज बघायला गेलं तर त्यांनी खूप रिलॅक्स फील करवलं, की इट्स ओके म्हणजे हे फक्त गप्पा आहेत. असं प्रेशराईज नाही वाटलं. व्हेअरएज थोडं इंडियन इंटरव्ह्यूजला मे बी तसं वाटू शकेल. पण परत मी सांगेन, की ऑर्गनायझेशन इज रिसर्च ओरिएंटेड आहे म्हणून पण तसं कल्चर असेल. पण हा एक फरक जाणवला. पण मलाही माहिती आहे, की तू जेव्हा इंटरव्ह्यू द्यायचा होता तेव्हा खूप पॅनिक बसली होती. आणि नंतर मग तू रिलॅक्स बाहेर आलीस, की छान गप्पा झाल्या टाइप्स असा इंटरव्ह्यू झाला. मग तू जेव्हा यूकेत आलीस, जॉब सुरू झाला,
तर पहिल्या दिवसापासून किंवा पहिल्या दिवशी तुला असा कुठला मेजर फरक जाणवला UK वर्क कल्चर आणि इंडियन वर्क कल्चरमध्ये? जसं मी आधी पण म्हणाली, की आपण कोविड काळात शिफ्ट झालो. वर्क फ्रॉम होम सगळीकडेच इतकं पसरलं होतं. तर जेव्हा आपण शिफ्ट झालो, तेव्हा माझं खूप दिवस वर्क फ्रॉम होम होतं, की घरीच मला लॅपटॉप वगैरे आणून दिलेला आणि घरूनच काम करायचं होतं. पण मी जेव्हा ऑफिसला गेले किंवा मला जेव्हा 6 महिन्याचं प्रोबेशन होतं, जेव्हा मी जॉइन झाले तेव्हा. आणि त्या प्रोबेशनमध्ये काही ॲक्टिव्हिटीज किंवा काही ऑब्जेक्टिव्ह सेट करून दिले होते, की जे मला करणं अपेक्षित होतं 6 महिन्यात. पण असं नाही, की तुला हे काम दिलंय किंवा हे काम पूर्ण करायचंय. त्याच्यात खूप जास्त रीडिंग्स मटेरियल होतं, की तू फॅमिलिअराईज हो, की आपलं इकडचं. कारण जरी मी सेम प्रोजेक्टला काम करत होते, तरी मी ॲज अ टीम मेंबर म्हणून होते आणि इथे थोडा व्ह्यू ब्रॉड होता. सो बाकी सगळ्या प्रोसेसेस आणि कसं काम करतोय त्याचं अंडरस्टँडिंगसाठी खूप साऱ्या प्रोसेसेस, डॉक्युमेंटेशन वाचायला सांगितलं. त्यानंतर लोकांशी जाऊन बोलायला सांगितलं. कोलॅबोरेटिव्ह अप्रोच, की ओळख कर. मला इनफॅक्ट जेव्हा माझ्या लाईन मॅनेजर जेव्हा मला ऑफिसला भेटला फर्स्ट टाईम, तेव्हा त्यांनी मला सगळ्या ऑफिसचा टूर करवला पर्सनली. जे लोक ऑफिसला होते त्या दिवशी त्यांच्याशी इंटरॅक्ट करून दिलं, की ही नवीन जॉइन झाली अंडर माय टीम आणि असा तिचा रोल आहे. सो ते पर्सनल वन ऑन वन टच झाला. तो त्यांनी खूप आईस ब्रेक झाला, की नेक्स्ट टाईम मला त्या व्यक्तीशी ऑफिसमध्ये बोलायचं तर ते खूप इझी गेलं, बरोबर. की ऑलरेडी माझ्या मॅनेजरनी मला ओळख करून दिली आहे. आणि कामाच्या बाबतीत म्हणायचं झालं, तर जसं मी आधी म्हटली, की ते असं नाही, की हे टास्क दिले, तुला हे 2 महिन्यात पूर्ण करायचे तरच तुझं प्रोबेशन पास होईल, असं नव्हतं. परत मी म्हणेल, की रिसर्च बेस्ड इन्स्टिट्यूट किंवा रिसर्च बेस्ड ऑर्गनायझेशन आहे, म्हणून हा फरक असेल. कदाचित सर्व्हिस इंडस्ट्री UKतली किंवा प्रॉडक्ट इंडस्ट्री UKमधली सिमिलर असेल, की तुम्हाला हे टास्क दिले आणि पूर्ण करा. पण माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये ॲटलीस्ट माझं जॉब प्रोफाईल जे आहे, ते असं नाही आहे, की हे टास्क दिलंय. सो इनिशियली त्यांनी सांगितलं, की हा तुझा रोल आहे. तू आता काम कर. म्हणजे असं नाही, की हे करायचंय. सो मला शोधावं लागलं. आता मी म्हणेन, की 13 वर्ष मी एकाच प्रकारच्या साच्यात काम करत होती, की मोस्टली सर्व्हिस इंडस्ट्री होती मी ज्याच्यात काम करत होते, की तुला हे टास्क दिलंय आणि तुला ही डेडलाईन आहे, तुम्हाला ते फॉलो करायचंय. जरी आपण मॅनेजर लेव्हलला गेलो, तरी देअर इज समवन हायरार्कीमध्ये, की जे आपल्याला काम देतात आणि ते तुम्हाला करावंच लागतं. पण इथे तसं नव्हतं. तर त्या साच्यातून मला बाहेर पडून वेगळ्या कल्चरला अडॉप्ट करणं जरा अवघड गेलं सुरुवातीचे 3-4 महिने. कारण तुम्हाला स्वतःचं काम शोधायचंय. तुम्हाला जास्तीत जास्त क्रिएटिव्ह व्हायचंय, जास्तीत जास्त इनोव्हेटिव्ह व्हायचंय. हे सुरुवातीला खूप अवघड गेलं. जर मी एकदम फ्रेशर किंवा नवीन म्हणून डायरेक्ट इथेच जॉइन झाले असते, तर कदाचित मला ते खूप सोपं गेलं असतं. पण जेव्हा तुम्ही इतके वर्ष अनुभव घेतलाय आणि सिमिलर प्रकारचा अनुभव आहे तुमचा, तर त्याच्यातनं बाहेर पडणं मला खूप अवघड गेलं. कारण मला ते पण आठवतंय, की तू इथे आल्यावर अशी पॅनिक होती, की मी अरे काय काम करू? काय काम करू? कारण तुला काम शोधायचं होतं पूर्ण आणि असे जाड-जाड पुस्तकं तुला दिले हो, होते. हो. की हे वाच, याच्यातनं येस. तुला रेफरन्सेस लागतील, काय लागेल. बरोबर. तर असे पहिले तुझे 6 महिने होते. हो. म्हणजे काम आपोआप मिळत गेलं आणि आता इतकी कामं झाली आहेत, शोधूनच, की आता कामांची लिस्ट संपत नाही. पण आता त्याच्यातनं शिकत जातो माणूस, की अरे आता हे पण केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, ह्याच्यात आपण कंट्रीब्यूट केलं पाहिजे. सो ही दुसऱ्या प्रकारची ग्रोथ म्हणेन मी, की ती मला इथे करायला मिळाली. हां. आणि मग तुला आता ऑफिस कल्चरमध्ये हं. म्हणजे भारतातल्या कंपनी आणि इथल्या कंपनीतल्या ऑफिस कल्चरमध्ये काय फरक जाणवला? ऑफिस कल्चर म्हणशील तर सर्व्हिस इंडस्ट्री किंवा प्रॉडक्ट इंडस्ट्री भले ती भारतात असो किंवा UKत, असं माझं मत आहे, की त्याच्यात बऱ्यापैकी हायरार्की असते, की तुमच्यावर मॅनेजरच्या वर कोणीतरी अजून त्याच्यावर आणि ही हायरार्की सगळीकडेच आहे. भारतात जो माझा अनुभव आहे कल्चर वाईज म्हणशील तर मॅनेजर जे सांगेल ते युजुअली तुम्ही करतात. कारण तुमचे अप्रायझल्स, तुमचं इयरली रिव्ह्यू सगळं त्याच्यावर डिपेंड असतं आणि ॲट द एंड तुमचा पे स्केल त्याच्यावर डिपेंड असतो. सो तुम्ही थोडेसे बांधील असतात, की जे तुम्हाला सांगितलं जातंय ते तुम्ही करतात.
पण रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये, आता मे बी हे भारतातही खरं असेल, कारण मी काही भारतात रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये काम केलं नाही आहे. पण रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये हायरार्की इतकी बांधील नाही आहे. आता इथे तू म्हणशील तर माझा लाईन मॅनेजर आहे, ज्याच्यासोबत मी काम करते, पण 50% काम माझं दुसऱ्या टीम्ससोबत असतं. जे माझ्या लाईन मॅनेजरला माहिती नसतं की मी काय करते. मी फक्त सांगते की मी हे काम करणार आहे ह्यांच्यासोबत आणि मला ते करायचं आहे, कारण तो माझा रोल आहे. पण असं युजुअली सर्व्हिस इंडस्ट्री किंवा प्रोडक्ट इंडस्ट्रीत होत नाही. तर हा फरक मे बी 2 इंडस्ट्रीतला आहे. आता भारत आणि UK असा जो वर्क कल्चर डिफरन्स म्हणलास, तर परत हायरार्कीच म्हणेन मी, की लाईन मॅनेजरचं नाही म्हणलं तरी थोडं प्रेशर असतं भारतात मॅनेजरचं. UKत थोडं कन्स्ट्रक्टिव्ह गिव्ह अँड टेक आहे, की जे मॅनेजर सांगतोय पॉझिटिव्हली घेतलं जातं किंवा फीडबॅक पण पॉझिटिव्ह देतो. इवन तुम्हाला काही चुकतायत किंवा तुमची डिरेक्शन चुकतीये तर. पण तसं भारतात थोडंसं कदाचित कॉम्पिटिशनमुळे असेल, कारण तुम्ही इझिली रिप्लेसेबल आहात भारतात, जे इथे थोडं अवघड आहे. भारतात ती जरा एक कठीण कंडिशन आहे. त्यामुळे तुम्हाला कायम इन गुड बुक्स राहावं लागतं, ज्याच्यात तुम्ही खूप जास्त इनोव्हेटिव्ह कामं नाही करू शकत. आता कल्चर हळूहळू सगळीकडे बदलतंय. जेनझीज आर व्हेरी डिफरंट. पण मी त्याबद्दल नाही बोलणार. आता मी थोडी ओल्ड स्कूल आहे. पण माझ्या बाबतीत तरी मी अशी होती, की अरे मॅनेजरच्या बाहेर कधी काही झालं नाहीये. त्यामुळे ते वर्क कल्चर थोडं जास्त प्रेशराइज्ड वालं होतं भारतात. इथे तसं एवढं नाही वाटत. आणि टीम बाबतीत जर मी बोलायचं म्हणली, तर मी आत्ता पण मिस करते भारतातल्या टीम्स आमच्या, की ते खूप वेगळ्या प्रकारचं बॉन्डिंग असतं. कदाचित म्हणजे तुम्ही इतके चांगले फ्रेंड्स होतात, कलिग्ज न राहून, की जे तुमचं लाईफ टाईम रिलेशन होतं. ते मी इथे मिस करते. इथे खूप छान कलिग्ज आहेत, पण कदाचित लँग्वेज बॅरियर, कल्चरल डिफरन्सेस, आपण जसे वाढलोय, हे सेम नसल्यामुळे कधीतरी त्या बॉन्डिंगमध्ये थोडासा गॅप राहतो, जो भारतात नाही. चिडवता येत नाही, गॉसिप करता येत नाही. जे आपण भारतात अगदी खुलेआम चहाच्या कट्ट्यावर जाऊन कलिग्सची म्हण, मॅनेजरची म्हण, कंपनीची म्हण, पूर्ण आपण गॉसिप करू शकतो आणि मन मोकळं करू शकतो. ते इथे होणं जर अवघड होतं, तरी आपण शोधत राहतो, की अरे त्यातल्या त्यात आपल्याला कोणी मिळतंय का? कारण ते गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही काम करता, जर तुमचं फ्रस्ट्रेशन बाहेर येत नाही, तोवर इझी नाही होत पुढे मूव्ह ऑन व्हायला. सो ते मी खूप मिस करते. आणि खाण्यापिण्याचं तर पूर्ण माहितीच आहे. भारतात माझं वर्किंग लोकेशन शेवटचे काही वर्ष वॉज पुणे युनिव्हर्सिटी, आणि त्याच्या बाहेर दाल वडा, वडापाव, चहाची टपरी, उसाचा रस सगळं मिळायचं. सो मी ते इथे खूप मिस करते. म्हणजे हे ऑफिस कल्चर मी भयानक मिस करते, की जे लंच नंतरचा जस्ट 10-15 मिनिटाचा वॉक, गप्पा मारत, जस्ट जनरल टाइमपास, ते मी इथे नाही. ते जरा इथे मिस करते. आहेत छान कलिग्ज आहेत, खूप छान, मला अजिबात कंप्लेंट्स नाही आहेत, पण ते असतं थोडंसं कारण तुम्ही एकाच बोटीत असतात ना सगळे. मग तुम्हाला सगळ्यांना अनुभव त्या मॅनेजर बद्दल वगैरे तसे असतात. मग तुम्ही जास्त गॉसिप करू शेअर शकतात. करतात. आणि फ्रस्ट्रेशन असेल किंवा त्रास असेल किंवा ताण आला असेल तुम्हाला, ते पण काढू शकतो. ते पण तुम्ही सांगू शकता, यार मला असा ताण आहे, तसा ताण आहे. म्हणजे मी ते समजू शकतो, की भारतातलं भाषेमुळे पण खूप फरक पडतो ना. भाषेमुळे फरक पडतो. म्हणजे तुमचं कधीतरी वोकॅबच नाही सांगू शकत, की मला मराठीत काय भावना व्यक्त करायच्या आहेत, ते मी इंग्लिशमध्ये नाहीच करू शकत. माझी खूप क्लोज कलिग आहेत, माझे खूप छान क्लोज कलिग आहे, ज्यांच्यासोबत आम्ही खूप गॉसिप करतो. पण अगेन त्याला काहीतरी लिमिटेशन आहे. बरोबर. मग तू युकेला जेव्हा आली आणि तुला असं तुझ्या मॅनेजर सोड, त्या मॅनेजरचा मॅनेजर किंवा कंपनी डायरेक्टर, त्यांना सरळ नावाने हाक मारावी लागली, तेव्हा ते असं विचित्र वाटलं का सुरुवातीला? नाही ॲक्च्युली, कारण जेव्हा आपण भारतातनं पण काम करतो, जेव्हा खूप सारे क्लायंट्स तुमचे नॉन इंडियन असतात किंवा फॉरेन क्लायंट्स असतात, त्यांच्याकडे तेव्हा आपण नावानीच हाक मारतो. पण ज्या माझ्या आधीचा प्रोजेक्ट होता, इंडियातला आधीचा प्रोजेक्ट, तिथे मोस्टली एक तर नवीन जॉईनी होते, सर मॅडम म्हणायची खूप प्रथा होती तिथे. सो मला ते कल्चर खूप वर्ष होतं माझ्यात. पण ते नंतर तुटलं जेव्हा माझे फॉरेनर्स क्लायंट्स सोबत मी काम करायला लागले. सो ते थोडं अडॉप्ट व्हायला लागलं. आणि मग
इंडियन मॅनेजर्सला पण नावाने हाक मारायची सवय लागली. ते हळू चेंज झालं. पण इथे कधी-कधी वाटतं, की अरे 70 वर्षाच्या व्यक्तीला पण आपण नावाने हाक मारतोय. आपल्या कल्चरमध्ये ते थोडंसं नाही आहेत. म्हणजे खटकतं, की अरे याला कसं नावाने हाक मारायचा. सो जेव्हा आपण मराठीत गॉसिप करतो, ट्रान्सलेट करतो, तेव्हा त्यांना आपोआप आदर दिला जातो, हं, की हं, अहो असं म्हटलं जातं, की त्यांना किंवा त्याला नाही म्हटलं जात. ते हं, येतं, पण इंग्लिशमध्ये तुम्ही ते डिस्टिंग्विश नाही करू शकत. हं, हं. पण आता आता सवय झाली खूप. आता काही असं ऑकवर्ड वाटत नाही आणि त्यांनाही माहिती आहे. कारण आपण जेव्हा पहिल्यांदा युकेत आलो होतो, तेव्हा तुझे एक मॅनेजरचे मॅनेजर होते. हां. त्यांच्याशी Zoom कॉल घेतला होता, जस्ट एक हं, ओळख करायला हं, वगैरे हं. सगळं. तर तेव्हा ते ते लक्षात आलं, की ते 65चे आहेत जवळ-जवळ. हो. तर त्यांना नावाने हाक मारत आणि मलाही त्यांना मी ऑकवर्ड झालेलं. पहिल्यांदाच इंटरॅक्ट केलेलं मी. म्हटलं बरोबर. अरे बापरे! यांना इतक्या मोठ्या माणसाला नावाने हं. आपल्याकडे तर नाही. पहिले हो, धूम काढतील आजोबाच. आजोबाचा. हं. आणि अजून एक असं म्हटलं जातं, की यूकेमध्ये किंवा परदेशात बॉस लोक खूप रिलॅक्स असतात. हं. तो गैरसमज आहे का खरंच असं आहे? डिपेंड करतं. गरजेचं नाही आहे, की बॉस तुमचा रिलॅक्सच असेल. काही-काही बॉस असे पण असतात, की अरे मीटिंग जरी तुमच्या उपयोगाची नाही तरी आहे, तुम्ही मीटिंगमध्ये दिसला नाहीत, तर विचारू शकतात, की तुम्ही का मीटिंगमध्ये नव्हतात वगैरे. सो ते डिपेंड करतं. त्याच्यात यूके किंवा भारत असं डिस्टिंग्विश होऊच शकत नाही. हं, अ, हं. भारतातही खूप छान कूल मॅनेजर्स असतात आणि यूकेतही असतात. पण तेवढेच ताण देणारे किंवा प्रेशर देणारे मॅनेजर दोन्ही देशात असूच शकतात. हं, हं, सो हं. मी असं यूके भारत नाही करणार. पर्सन टू पर्सन हे व्हॅरी होऊ शकतं. तुम्ही जर ब्लेस्ड असाल, लकी असाल तर तुम्हाला खूप छान मॅनेजर मिळतो. हं, हं, हं. हां, बरोबर म्हणजे पर व्यक्तीनुसार बदलू शकतं, की बॉस खरंच तुमचा हो, रिलॅक्स आहे हो, का हो. नाही आहे ते आणि आणि परत तुमच्यावर पण डिपेंड आहे. तुम्ही कसे काम करताय त्यावर हं, पण तुमचा बॉस बिहेव करतो. जर तुम्ही खरंच हार्डवर्किंग, स्मार्ट आणि काम करत असाल, वट जे लागणार आहे किंवा जे तुमच्याकडनं अपेक्षित आहे, तर कदाचित सगळं चांगलं आहे. जर तुम्ही हं, कामच हं. नसाल करत, तर साहजिक आहे मॅनेजर तुम्हाला अ, त्रास देणारच आहे. आय बरोबर. थिंक हे फक्त आय-टी किंवा नोकरीवाल्यांसाठी नाही, हे सगळीकडेच लागू आहे. सगळीकडेच अगदी, अगदी, अगदी. मग इथला मॅनेजर आणि एम्प्लॉयी त्यांचं नातं कसं असतं, रिलेशन कसं असतं? भारतात मला माहिती आहे, की खूप स्ट्रिक्ट असतं, की डेली टास्क हे ते लक्ष ठेवून असतो मॅनेजर आणि काही विचारायला जाणं, काही बोलायला जाणं पण अवघड होतं बरेचदा. तर कसं रिलेशन आहे इथे मॅनेजर आणि एम्प्लॉयीचं? माझ्या ऑर्गनायझेशनबद्दलच मी तुला आता सांगेल. आमचं खूप छान रिलेशन आहे. सध्या माझ्या मॅनेजर बरोबर खूप मस्त आहे. माझा आधीचा लाईन मॅनेजर पण खूप छान होता. आत्ताचा पण खूप छान आहे. हं, सो खूप फ्रेंडली म्हणजे प्रोफेशनल आणि पर्सनल रिलेशन कंप्लीटली सेपरेट आहे. प्रोफेशनली पण खूप छान आहे. खूप कन्स्ट्रक्टिव्ह डिस्कशन्स असतात. खूप एक्सप्लोरेटरी डिस्कशन्स असतात आणि पर्सनल लेव्हलला पण अतिशय छान आहे. म्हणजे इव्हन आता तू पण त्याला ओळखतोस. हो, हो. त्याची फॅमिली आपण भेटलोय, जेवलोय एकत्र. सो खूप छान रिलेशन आहे. त्याच्यात बॅरियर नाहीये. स्वतः हा कदाचित ऑर्गनायझेशनचा बेनिफिट आहे माझ्या. पण इन जनरल इथे यूकेमध्ये मिक्स कल्चर आहे. फक्त भारतीय नाहीयेत. हं, हं. सो भारतीय, ब्रिटिश आणि खूप वेगवेगळ्या देशांची लोक तुमचे मॅनेजर असू शकतात. सो कल्चरल डिफरन्समुळे तुम्हाला एका पद्धतीत नाही वागता येत. जे तुम्हाला भारतात एक्स्पेक्ट केलं जातं, की हं, आपण एकाच कल्चरमध्ये वाढलं आणि हे आपलं कल्चर आहे. सो तुम्हाला असंच वागणं अपेक्षित आहे. मे बी म्हणून ते वेगळं आहे. हं. इथे मल्टीकल्चरल आहे. तिकडे एकाच देशात मोस्टली आता खूप कमी फॉरेनर्स ॲज अ मॅनेजर मी भारतातनं काम करताना बघितलेले हं, आहेत. हं, हं, हं. होपफुली ते चित्र बदलेल हळू-हळू. पण त्या फरकामुळे कदाचित असं असेल, की इथलं मॅनेजर एम्प्लॉयीचं रिलेशन खूप फ्री आहे. हं, हं. कारण ते कुठल्या कल्चरला बांधील नाहीये आणि भारतात ते कल्चरशी निगडीत असल्यामुळे कदाचित एक्स्पेक्टेशन जास्त आहेत, मेंटॅलिटी सिमिलर आहे. सो ते थोडं क्रॉस होऊ शकतं. कदाचित असंही म्हणता येईल ना, की भारतात प्रेशरच खूप असतं प्रेशर आहे, कॉम्पिटिशन आहे. आणि मॅनेजरला पण खूप खूप प्रेशर असतं प्रेशर आहे. वरनं, हो, बरोबर. की हे टास्क पूर्ण झालेच पाहिजे. हं, हं. त्याच्यानुसार त्याच्यामुळे पण होऊ शकतं. बरोबर त्याच्यामुळे आहे. पण एम्प्लॉयी आणि मॅनेजरचं रिलेशन बदलू शकतं. अगेन डिपेंड डिपेंड्स. करतं. मी तेच म्हणते. परत डिपेंड करतं. कधी-कधी खूप छान पण रिलेशन असतं. कधी-कधी जर खूप
एज गॅप पण खूप मॅटर करतो. जर खूप एज गॅप आहे, तर ते पण कदाचित रिलेशन बिल्ड करायला हेल्प नाही करत. हम्म, हम्म, हम्म. अं, कारण आपण जेव्हा पहिल्यांदा आलो होतो तर हम्म, तुझा जो लाईन मॅनेजर होता हम्म. त्याने आपल्याला घरी बोलवलं होतं कम्फर्टेबल करायला, हो, या हो, देशाशी रुळून हो, घ्यायला, हो. आणि त्याची 2 मुलं, हो, खूप बायको छान. आणि छान एक छान एकदम. पण मग मी परत तेच सांगेन, की हा ऑर्गनायझेशनचा पण फरक आहे. हम्म, कारण आमची ऑर्गनायझेशन ज्याच्यात मी काम करते, त्याच्यात सगळ्या देशांमधलं लोक येऊन काम करतात. सो सगळेच आपला देश सोडून आलेत आणि त्यांना बरोबर. माहिती आहे काय स्ट्रगल आहे दुसऱ्या देशात गेल्यावर. हम्म, हम्म, सो हम्म, ते कम्फर्टेबल करायचा प्रयत्न करतात. ते ते त्या ऑर्गनायझेशनचं कल्चर म्हणेन मी. हम्म, हम्म. आता बाकी कंपन्यांमध्ये युजुअली आता मी डायरेक्ट पोझिशनला अप्लाय करून आले. पण काही लोक इंटर कंपनी ट्रान्सफर घेऊन येतात. बरोबर. काही लोक मास्टर्सला येऊन मग डायरेक्ट जॉब घेतात. हम्म, पण काही लोक पण असतील की डायरेक्ट परमनंट म्हणजे डायरेक्ट जॉब शोधून येत असतील इकडे. पण युजुअली इंटर कंपनी ट्रान्सफरला कसं आधीचे काही कलिग्ज असतात, जे बरोबर. इंडियनच आहेत, जे मूव्ह झालेत, तो बरोबर. त्यांचा सपोर्ट मिळतो. हम्म, हम्म, हम्म. तर जे भारतीय ते एकमेकांना सपोर्ट करून बरोबर. हे करतात. मग कदाचित मॅनेजरच तुमचा भारतीय असू शकतो किंवा नसला तरी तो हेल्प करतो. टीम मेंबर्स असतात. टीम मेंबर्स असतात. हा. आजकाल ना अशी एक टर्म ट्रेंडिंग आहे फार, वर्क लाईफ बॅलन्स. वर्क लाईफ बॅलन्स जर कन्सिडर केलं आपण तर युके खरंच चांगलं आहे का? हो, त्या बाबतीत मी नक्कीच म्हणेन की युके खरंच चांगलं आहे वर्क लाईफ बॅलन्ससाठी. आता वर्क फ्रॉम होममुळे कदाचित भारतातही ती कंडिशन येत असेल वर्क लाईफ बॅलन्सची. पण ओव्हरऑल इथे वेळेत काम संपवणं, एक्स्ट्रा काम, आउट ऑफ वर्किंग आवर्स करणं, हे खूप एन्करेज केलं जात नाही. म्हणजे त्याला असं म्हटलं नाही जात, की आता वेळ संपलाय ऑफिसचा, पण हे काम राहिलंय तर तू ते पूर्ण कर आजच्या आज. असं नाही होत जनरली इथे. तुमचा पर्सनल वेळ हा खरंच पर्सनल दिला जातो. त्यानंतर कम्यूट इथे खूप सोपं जातं, की तुम्हाला जरी ऑफिसमधनं काम करायचं असेल, तर युजुअली लोक खूप जवळ राहतात. खूप जास्त दूर नाही राहत. म्हणजे हां. असं प्रेफर करतात. तरी 40 मिनिटं साधारण ट्रॅव्हल असतो कधी-कधी लोकांचा. पण गर्दी कमी, कॉम्पिटिशन कमी, सगळ्याचाच फायदा होतो आणि कल्चरल डिफरन्स मोठा आहे, की युके कल्चर असं आहे, की त्यांना वीकेंड्स त्यांच्यासाठीच असतात. संध्याकाळ त्यांच्यासाठीच असते, ती कामासाठी नसते आणि ते इथे स्ट्रिक्टली पाळलं जातं, कुठली इंडस्ट्री असो मग. ती माझ्याच इंडस्ट्रीत नाही. कदाचित तू पण तुझा अनुभव सांगू शकतोस. तू पण काम केलं इकडे. हो, मी तर पण म्हणजे मी ज्या कंपनीमध्ये होतो कामाला, हं, ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये, तिथं असंच होतं की शुक्रवारी 4 नंतर हं, एकही ईमेल नको यायला मॅनेजरला आपला, की एकही ईमेल नको यायला, फोन नको, काय नको. 3 वाजले की सगळे रिलॅक्स व्हायला सुरुवात करायचे, की बास आता काही काम करायचं नाही ते. आणि स्ट्रिक्टली एक त्यांचं फिक्स होतं, की ते मेसेजेस करू नका, काय करू नका. तुमचा वेळ तुम्ही एन्जॉय करा, आमचा वेळ आम्हाला एन्जॉय करू द्या. बरोबर. हां. तर हे हे पाळलं जातं. त्यामुळे वर्क लाईफ बॅलन्स इथे आहे. तर अजून एक गमतीचं सांगते. आमच्या इथे ईमेलवर काही-काहींच्या इथे खाली लिहिलंय, ईमेलच्या खाली, सिग्नेचरच्या खाली, की माझ्या म्हणजे आता मी मराठी सांगते, माझ्या वेळेनुसार मी हा ईमेल करत आहे. तुमच्याकडनं ऑफिस अवर्सच्या बाहेर ईमेलला रिप्लाय करायचं एक्स्पेक्टेशन नाहीये. असं स्पष्ट लिहिलंय. हो, हो. की क्लिअर केलंय, मी माझ्या वेळेनुसार मी भले रात्री 8 वाजता काम करतोय किंवा करतीये, मेल करते, पण तुम्हाला लगेच रिप्लाय करणं अपेक्षित नाहीये. सो तुम्हाला वर्किंग अवर्समध्ये काम करा किंवा रिप्लाय करा, असं लिहिलंय. आता हे थोडं भारतात जरा अवघड आहे. आता कोविड काळात मी वर्क फ्रॉम होम होते, पण अजिबात शांतता नव्हती. जरी घरून काम करत होते, तेव्हा तर वेळेचं काही बंधनच नव्हतं. म्हणजे सकाळी उठलं की कामाला बसा, अगदी रात्री स्वयंपाक करायला सुद्धा वेळ मिळायचा नाही, की जेवायला बसा, की तोपर्यंत काम करायचं. कारण तुम्ही घरून आहात, तुम्हाला बाकी काय काम, बरोबर. हे अपेक्षित होतं. त्यामुळे तेव्हा खूप जास्त लोड वाढला आणि एरवी तर असतंच, की असं नाही की 9 to 5 आहे. फ्लेक्सिबिलिटी आहे ती खूप चांगलं अप्रिशिएबल आहे, की तुम्ही 11 वाजता आलात तरी चालेल कामाला. पण 9 तास तुम्हाला भरायचे आहेत आणि 9 तास नुसते ऑफिसमध्ये भरायचे आहेत, पण कामाचं काही हे नाही. सो ते वर्क लाईफ बॅलन्स जर अवघड जातं. परत ट्रॅव्हल तर भारतात अवघडच आहे. आजकाल खूप इतकी वेळ गर्दी जातो. वाढली आहे, सगळेच मोठ्या शहरांमध्ये आहेत. तर त्यामुळे तो बॅलन्स मिळवणं जरा अवघड आहे. परत वीकेंड्सला कधी-कधी ट्रेनिंग्ज असतात, जे करावेच लागतात. कंपल्सरी काम येतात. प्रोजेक्ट तुम्हाला काय POCs बनवायचे आहेत.
मोठ्या लेवलवर तुम्ही जसे जातात, जेव्हा तुम्हाला प्रोजेक्ट आणायचे तेव्हा तर मग देयर इज नो हो, डेडलाईन. हो. आणि कधी तो पण मेसेज पॉप झाला किंवा ईमेल आला, काय आलं, तर लगेच उत्तर देणं अपेक्षित हो, आहे आपल्याकडे. हो, हो, मी पण हे अनुभवलंय, तू पण अनुभवलंय हे सगळं. आणि इकडे त्याच्या उलट आहे सगळं अगदी. हो, हो, हो. हो, त्यामुळे ऑफिसचा वेळ संपला की संपला हो, अगदी. हो, हो. हो. म्हणजे तुमच्यावर आहे. तुम्हाला जर करायचं तर तुम्ही करू शकता. पण अपेक्षा नाहीये करायलाच पाहिजे हं. असं. पण अर्थात इथे वर्क लाईफ बॅलन्स जरी असला, तरी तुमचं काम तुम्हालाच करणं म्हणजे अपेक्षित आहे. हे तर कुठेही असतं. जबाबदारी घेतली तर ते पूर्ण करणं करणं अपेक्षित. आपल्यालाच बरोबर, अपेक्षित आहे त्यामुळे. बरोबर, बरोबर. मग जेव्हा सुट्ट्या घेण्याची वेळ येते, हं. तेव्हा कसं पाहिलं जातं? तू जेव्हा सुट्ट्या मागते का? मग हं. मॅनेजर अप्रूव्ह करतो का? की कसं आहे इथे? खूप छान आहे. म्हणजे सगळ्यात पहिला मी तुला माझा अनुभव सांगेल पहिल्या वर्षाचा. आता सगळ्यात पहिल्या वर्षी इथे मी जेव्हा आली, तेव्हा मी म्हणजे आपण कुठेच नाही फिरलो. कारण काय आपण माहीत नव्हतं, नवीन होतो. आणि भारतीय फक्त कल्चरमध्येच जवळपास हां, किंवा जवळपासचं बघत होतो. खूप सुट्ट्या साठल्या होत्या. तर साधारण ऑगस्ट, सप्टेंबरकडे ईमेल आला. म्हणजे मॅनेजर किंवा एक हाय लेव्हल ईमेल, की तुमच्या इतक्या सुट्ट्या बाकी आहेत, त्या तुम्ही लवकर घ्या. कारण त्या डिसेंबरला इलॅप्स होणार आहे. मी उडाले. म्हणजे शॉकच झाली, की अरे असं कोण सांगतं? तुमच्या सुट्ट्या तुम्ही वाया घालवू नका आणि ते पण मॅनेजर सांगतो. मला माहिती आहे तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद की आनंद आणि म्हणजे आश्चर्य, अरे असं असं सांगताय? सांगताय. हो. हं, त्यामुळे इथे सुट्ट्या घेणं अ, हे कंपल्शन आहे. हं. तुम्हाला इतक्या सुट्ट्या दिल्या आहेत, तुम्ही त्या घ्या. त्या काही कॅरी फॉरवर्ड होत नाहीत, बरोबर. की तुम्ही पुढच्या वर्षी वापरा, साठवून ठेवा किंवा त्या एनकॅश करा. ही गोष्ट इथे होत नाही. हं, हं. ती भारतात तुम्हाला मिळतात खूप सर्व्हिस इंडस्ट्रीला कॅज्युअल लीव्हज असतात आणि दुसऱ्या टाईपच्या त्या तुम्ही कॅरी फॉरवर्ड करू शकतात. पण तिथे सुट्टी मागितली भारतात मॅनेजरला. आता पहिला प्रश्न असतो की कशासाठी हवी? बरोबर. रिझन की काय कारण आहे? म्हणजे ते तुम्हाला अर्थात परत आता कल्चरचा भाग आला. अपेक्षा आहे की कशासाठी तुम्ही सुट्टी घेताय हे सांगणं आणि 3 आठवड्याची सुट्टी मागितली तर कशीबशी 1 आठवड्याची मिळायची. बरोबर. हां, लग्नासाठी पण मला फक्त 3 आठवडे सुट्टी मिळाली होती. सो आपल्या लग्नासाठी. आपल्या लग्नासाठी 3च आठवडे सुट्टी मिळाली होती. ते पण लग्न आहे म्हणून. हां. नाहीतर अशी एवढी मोठी सुट्टी तिथे मिळणं अशक्य आहे. म्हणजे भले तुमच्या सुट्ट्या पडल्यात तरी पण नाही मिळणार. परत त्याला कारण वर्क कल्चर, कॉम्पिटिशन, प्रेशर सगळंच. हं. आपल्याकडे कामाचा लोड पण खूप खूप असतो असतो. बरेचदा हां, आणि ते पूर्ण करायचंच असतं. बरोबर. त्यामुळे ते सुट्ट्या घ्यायला मला अजून आठवतं, कारण तुला जेव्हा मेल आला होता पहिल्यांदा, हं. की "अरे पुष्कर, मला असा मेल आलाय हो, की हो, सुट्ट्या घ्या." हो, असं कधी सांगितलं जातं का म्हणे, की सुट्ट्या घ्या? हो. हां. तर मला हां, मग तेच पहिल्या वर्षी सांगितलं तर मी खूप खुश झाले. अर्थात मी सगळ्या सुट्ट्या साठवल्या आपल्या भारताच्या ट्रिपसाठी आणि मी जवळ-जवळ 4 आठवडे सुट्टी घेतली होती भारतात हो, आल्यावर. हो, हो. आणि काही नाही मला फक्त सांगावं लागलं, की ही माझी ॲन्युअल लीव्ह आहे. काही रिझन नाही हं. द्यायची गरज. फक्त सांगितलं मॅनेजरला सिस्टममध्ये अप्लाय केल्या आणि त्या अप्रूव्ह झाल्या. मला तेच विचारायचं होतं, की भारतात सुट्टी घेताना आणि यूकेमध्ये सुट्टी घेताना काय फरक जाणवतो? सरळ अप्लाय करून मोकळे होतात? हो. म्हणजे सांगणं अपेक्षित आहे, की तुम्ही सांगा, की तुमच्या काय प्लॅन आहे, कधी सुट्ट्या घेणार आहात. ते अपेक्षित आहे इथे पण, की ॲटलीस्ट माहिती पाहिजे, की तुमची अनअवेलेबिलिटी कधी आहे. म्हणजे त्यानुसार काही काही कामं असतील तर ते बरोबर. सेट करता येतील असं. फक्त म्हणून. पण असं नाही, की तू आत्ता नको घेऊ, आता खूप अर्जंट आहे, नंतर घे. असं युजुअली कोणी सांगत नाही. तुमचं पर्सनल काम आहे तर त्याला प्रायोरिटी दिली जाते. पण आता इथे लोक पण जर काम आहे, मला माहिती आहे की ही मीटिंग आहे आणि ह्याच्यात मला जाणं अपेक्षित आहे, तर मी पण अप्लाय करणार नाही. आता अर्थात हा परत पर्सनल इंडिव्हिज्युअल्स प्रेफरन्स. आता मी तरी प्रेफर करेल, की मला माहिती आहे जर इथे ह्या आठवड्यात मीटिंग आहे, तर मी त्या आठवड्यात सुट्टी घेणं टाळेन. हं. हा माझा परत माझं कल्चर तसं आहे, की मी जर याला डेडिकेटेडली काम करतीये, तर मी नाही घेणार. मी पुढच्या आठवड्यात घेईन. माझं काम, पर्सनल काम थोडं पोस्टपोन करेन. पण सगळीच लोक असे करतील असं नाहीये. हं. आता अर्थात त्यांचं कल्चर म्हटलं, की माझं पर्सनल आहे तर आहे. आणि कधी-कधी काही-काही गोष्टी अनअव्हॉइडेबल असतात. त्या तुम्हाला कराव्याच लागतात. पण इथे असं नाही, की अप्रूव्हल लगेच मिळतं. सांगावं लागतं मॅनेजरला. तुमच्या सुट्ट्या संपेपर्यंत तुम्हाला काही बोलायची गरज नाही.
म्हणजे इकडे तसे अनुभव आहेत ना आपल्याला, की सुट्ट्या म्हणजे सुट्ट्या. मग एकदम. तुमचं काम पेंडिंग राहिलं तर पेंडिंग राहू द्या. म्हणजे हो, काही म्हणजे ते बाबतीत आल्यावर हो, ते करा तुम्ही. ते हं. राहिलं तर त्याला काही नाही. ओके, मी आता सुट्टीवर आहे. सो हां. आल्यावर मी तुम्हाला रिप्लाय करीन किंवा रिस्पॉन्ड करीन किंवा ते काम पूर्ण करीन. म्हणजे जबाबदारी घेतात कामाची, पण पर्सनल वेळेला पण हे माझा नाही. पर्सनल वेळ आहे, मी आज सुट्ट्या घेणार आणि बाकी मला काय बरोबर, देणं-घेणं नाहीये. बरोबर. माझ्यासाठी माझं काम थोडंफारच कोणीतरी करू शकतं. पण असं नाही की सगळंच काम मी देऊन टाकेल. सो जी कामं माझी आहेत, जी राहिली आहेत, ती मला आल्यावर पूर्ण करणं अपेक्षित आहे. हं. आणि पण सुट्टीला नाही कधीच नाही म्हणलं गेलंय मला इथे. कधीच नाही. अ, की आता घेऊ नकोस किंवा इतकी नको घेऊस असं कधीच नाही. आता मीटिंग्सचा विषय. हं. भारतातल्या कंपनीजमध्ये ज्या मीटिंग्ज होतात हं. व्हर्सेस यूकेच्या कंपनीजमध्ये ज्या मीटिंग्ज होतात, काय फरक आहे? ताणल्या जातात का भारतात जशा ताणल्या जातात? 1 तास, 2 तास, 3 तास मीटिंगवर मीटिंग आहेत. ताणल्या जातात का सांगता नाही येणार असं मला. कारण परत कामावर डिपेंड करतं ते. त्याच्यात कुठल्या देशात होतीये मीटिंग याच्याशी काही संबंध नाही. कुठल्या कंपनीत होतीये. ते डिपेंड करतं कुठे तुम्ही कशावर काम करताय. अ, पण कधी-कधी काही मॅनेजर्स किंवा काही कंपनीजमध्ये असं असतं, की तुमचा प्रेझेन्स असला पाहिजे मीटिंगमध्ये. भले तुम्ही कंट्रिब्यूट करताय, तुम्हाला काही उपयोग होतोय किंवा नाही होत आहे त्याचा काही संबंध नाही. पण तुमचा अटेंडन्स पाहिजे. चेहरा दाखवा. चेहरा दाखवा. असं कधी-कधी ॲटिट्यूड असतो किंवा असं कल्चर असतं, जे त्रासदायक आहे. पण आता इकडे कसं आहे, काही मीटिंग्ज अशा आहेत, की तिथे खरंच चेहरा दाखवावा लागतो. हं. पण काही ठिकाणी, की तुम्हाला जर असं वाटलं, की तुम्ही इन्व्हायटेड आहात, ऑप्शनलमध्ये आहात आणि तुम्ही काही कंट्रिब्यूट करत नाही आहात, तर एकदम ओके जर तुम्ही ती मीटिंग नाही अटेंड केली, डिक्लाइन केली हं, तर. हं, हं. सो त्याला कोणी असं आक्षेप नाही घेणार, की "अरे, तू कशी काय मला नाही म्हणालीस माझ्या मीटिंगला? तू येणं अपेक्षित होतं." असं असं कोणी म्हणत नाही युजुअली. मॅनेजर पण असं काही टोकत नाही, की "तू करतोय, नाही करत आहे." उलट असं म्हटलं जातं, की मीटिंग जर तुम्हाला उपयोगाची नसेल, तर तुम्ही नका नका येऊ. म्हणजे तुम्हाला काही इनपुट द्यायचे आहेत किंवा काही घ्यायचंय, इन्फॉर्मेशन घ्यायची तरच अटेंड करा. असं असं युजुअली कल्चर झालंय. पण आजकाल माझ्या मते सगळ्याच कंपनींमध्ये तसं कल्चर येतंय. डेली स्टँडअप्स असतात, ज्या 15 मिनिटात संपवायच्या असतात. की काय केलं, काय करणार, एकदम क्विक डिसिजन्स तुझी घेतल्या जातात. स्टँड-अप मीटिंग 1 तासभर पण चालायची. मी ते हो, बघितलंय. हो, हो. माझा अनुभव असा आहे, की भारतात आता मी ज्या प्रोजेक्ट्समध्ये होते कामाला, तिथे बऱ्यापैकी लांब मीटिंग व्हायच्या किंवा कधीतरी उगीच ज्या मीटिंगमध्ये मला काही कळणार नाहीये किंवा काही उपयोग नाहीये, तिथे पण अटेंड करायला लागायचं. अ, आता इकडे यूकेत आल्यावर असं खूप क्वचित होतं. माझ्यावर असतं, की मला ती मीटिंग अटेंड करायची की नाही. मी स्वतःहून पण कधी-कधी सांगते, की मला इन्व्हाईट पाठवा कारण मला ही मीटिंग अटेंड हं, करायची आहे. हं, हं. आणि कधी-कधी मी सांगते, की नाही मला आज काही इनपुट नाहीये किंवा नाही यायचं तर मी नाही जॉइन करत. सो ते चालतं. असं लक्ष ठेवून कोणी नाहीये, की ही आली का नाही आली, हं. असं नाहीये. आणि मीटिंग समजा सुरू असेल आणि रिलेव्हंट नसेल तुला, तर तू मी ड्रॉप आउट होऊ शकते. असं म्हणता येईल का, की फक्त पगार चांगला हं. म्हणून यूके चांगलं? नाही. आताच्या घडीला तर अजिबात नाही. भारतात पण छान पगार मिळतात लोकांना. भारतातले खूप छान. पॅकेजेस तुफान आहेत खूप आता. चांगले आहेत. हो. आणि कॉस्ट ऑफ लिव्हिंग बघशील तर यूके महाग आहे भारतापेक्षा. जर तुमच्याकडे तुमचं स्किल निश आहे, तुम्ही छान काम केलंय, चांगला एक्सपिरियन्स आहे, तर तुम्हाला भारतातही खूप छान पगार मिळेल. सो फक्त पगारासाठी यूकेत मला नाही वाटत यायला हवं. पण हां, तुम्हाला दुसरं काहीतरी एक्सप्लोअर करायचंय, दुसरं कल्चर कसं आहे, दुसऱ्या देशात राहून काय स्ट्रगल आहे, काहीतरी वेगळं शिकायचंय, तर किंवा खूप चांगली संधी आली, तर तुम्ही नाही म्हणू नका. तर काय हरकत नाही. जरी तुम्हाला भारतात परत जायचं तरी काही वर्षासाठी तुम्ही येऊन हं. प्रयत्न करू शकता किंवा बघू शकतात, की तुम्हाला हे कसं वाटतंय. तर फक्त पगारासाठी यूकेत येणं मला तरी म्हणजे माझ्या तरी याच्यात बसत नाही. हं, हं, हं. कारण असंच बघितलं जातं ना, परदेशात जर माणूस जात असेल, तर हं. पगार चांगला आहे म्हणून जातो. पूर्वी होतं तसं. आता नाही. आता मला नाही वाटत तसं आहे. काही बाबतीत असू शकतं, हं. पण आता भारतात पण खूप छान पॅकेजेस मिळतात. हो, मी पण ऐकलेत. हो, म्हणजे हो, इथल्यापेक्षा जास्त आहेत हो. लोकांना. आणि भारतात संधी खूप आहेत. हं. इथे तुम्ही आलात तर कदाचित तुम्हाला इतके तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींवर स्विच नाही होणार. जितकं भारतात आता खूप नवीन स्टार्टअप्स येतायत, नवीन टेक्नॉलॉजीज येतायत, नवीन संधी येतायत. हं.
त्यात तुम्ही स्विच करू शकतात. त्याच्याने कदाचित अजून शिकायला मिळेल. अर्थात परत ते तुमच्यावर डिपेंड आहे. पण इथेही तुम्हाला खूप चांगली संधी मिळू शकते. हां. तर चांगली संधी आहे, नवीन एक्सप्लोअर करायचं आहे, जागाच बदलायची आहे, तर काहीच हरकत नाही. पण यूकेत येण्यासाठी पगार हा एकच क्रायटेरिया नाहीये. हां. हे. म्हणजे भारतातही आता हो. अपॉर्च्युनिटीज पण खूप आहे आणि सॅलरीज पण खूप आहे लोकांना. यूकेमधल्या इंडियन एम्प्लॉईजची इमेज कशी आहे? खूप छान. हां. असावीच. आता तूच बघ ना, आपल्या पॉडकास्टला किती छान लोक येऊन गेले वेगवेगळ्या इंडस्ट्रीतले. खूप जे छान हुद्द्यांवर आहेत, आपले मराठीच लोक. त्या व्यतिरिक्त खूप सारे भारतीय खूप छान-छान पोस्टवर आहेत. आता माझ्याच ऑर्गनायझेशनचं सांगते, आमचं प्रोजेक्ट जे आहे ते खूप देशातले लोक कंट्रीब्यूट करतायत. खूप साऱ्या टीम्स आहेत, ज्या अक्रॉस द वर्ल्ड आहेत. बरोबर. म्हणजे कॅनडात पण आहे, ऑस्ट्रेलियात पण आहे, युरोपात पण खूप टीम्स आहेत, भारतात आहेत, साऊथ यूकेत आहे, आफ्रिकेत आहे. साऊथ आफ्रिकेत आहेत, सगळीकडे टीम्स आहेत. तर प्रत्येक टीममध्ये मी सांगेन 90% टीम्समध्ये एकतरी भारतीय ओरिजिन आहे. आणि चांगल्या पोस्टवर. आणि चांगल्या पोस्टवर म्हणण्यापेक्षा ते चांगले काम करतात, खूप छान काम करतात. हं, 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 हं. सो तुम्हाला खूप भारी वाटतं, की कुठेही जा तुम्हाला भारतीय खूप छान काम करताना दिसेल. हं. सो यूकेमध्ये तर नक्कीच. आता तू तेच आपले किती ओळखीचे आहेत जे खूप छान काम करतात, खूप चांगल्या छान-छान पोस्टवर आहेत कंपनीमध्ये, आणि छान-छान पोस्ट्सवर आहे. तर मला तरी वाटतं त्यांचं इमेज खूप चांगली आहे. आपल्याकडे काहीतरी मोस्टली आपलं हार्डवर्क असेल, कल्चर असेल, आपला स्मार्टनेस किंवा आपला जुगाड असेल, या सगळ्या गोष्टी कदाचित खूप छान मेळ धरून येतात आणि हं. इंडियन्स चमकतात. मला पुढे तेच विचारायचं होतं तुला, हां. की भारतीय एम्प्लॉईजची सगळ्यात मोठी ताकद काय आहे? हार्डवर्किंग आहेत आपण. आपण ज्या म्हणजे आता आपल्या अनुभवावरून तरी सांगते, की आपण ज्या याच्यात ग्रो झालोय, ज्याच्यात वाढलोय, ज्या कल्चरमध्ये, त्याच्याने आपल्याला खूप शिकवलंय. आपण काही खूप सधन किंवा हे नव्हतं, स्ट्रगलिंग याच्यात आपण शिकलोय. तर आपल्याला खूप रिझल्ट ओरिएंटेड काम करण्याची खूप सवय आहे. तर बरोबर. आपण अचीव्ह करायला प्रयत्न करतो. ते खूप छान आहे आपल्याकडे. हार्डवर्किंग, स्मार्टनेस आहे आपल्याकडे खूप जास्त. आणि आपल्याकडे ना एक इमोशनल कोशंट आहे. आपला कल्चर आपल्याला चांगला टीम प्लेयर बनवू शकते. टीम बॉन्डिंग जे आजकाल खूप महत्त्वाचं आहे, की तुम्ही ॲज अ पर्सन कसे मर्ज होणार आधीच्याच टीममध्ये. तर आपलं कल्चर आपल्याला खूप हेल्प करतं त्या बाबतीत. हं. आणि त्यामुळे आपण छान जुळवून घेतो आणि थोडे एक स्टेप वर जातो बाकी गोष्टींपेक्षा, बाकी लोकांपेक्षा, असं मला वाटतं, की आपल्याला जुळवून घेण्याची ताकद आपली खूप चांगली आहे सगळ्या लोकांसोबत. अर्थातच तू जे सांगितलं सगळं हार्डवर्क, स्मार्टनेस, इमोशनल कोशंट जुगाड. आणि जुगाड. हां, ते खरंच मी पण बघितलंय, की भारतीय लोकांमध्ये हे खूप आहे आणि इमोशनल कोशंट फार महत्त्वाचा आहे. आपण सगळ्यांचा विचार करतो, सगळ्यांना एकत्र धरून चालण्याचा विचार करतो. इथे फार एकटं राहण्याचं प्रमाण आहे. बरोबर. पण आपण "अरे, तू येतो का जेवायला? अरे तू" म्हणजे बॉन्डिंगसाठी पण आपण चांगल्या बरोबर. मी ते बघितलंय भारतीयांना, की "अरे, चल ये कॉफीला ये, चल जेव माझ्याच्या जेव." हो. इंडियन जेवण शेअरिंग आपल्याकडे खूप होतं. हां, जे बाकी कल्चर्समध्ये खूप कमी आहे. त्यामुळे त्याचा फायदा होतो. अगदी फायदा. हं. आणि त्याने इंडियन एम्प्लॉईज म्हण किंवा इंडियन्स एव्हरीवेअर थोडेसे वरच्या वरच्या लेव्हलला आहेत. लेव्हलला जातात. हां, म्हणजे असं की माझ्यासाठी तरी. हां. कम्युनिकेशन स्किल्स किती इम्पोर्टंट आहे इथे? खूप आहेत. कारण तुम्हाला तुमची भाषा बोलायचीच नाहीये ना. हं. तुम्हाला इंग्लिशमध्येच बोलायचं आहे किंवा तुम्ही दुसऱ्या देशात गेला तर त्यांची भाषा बोलायची आहे. सो कम्युनिकेशन स्किल्स इम्पॉर्टंटच आहे. तुम्ही जेव्हा टेक्निकल किंवा तुमच्या कामानिगडीत बोलतात, तेव्हा तुम्ही आपोआप गप्पा मारू शकतात, बोलू शकतात. छान म्हणजे ती आता इंग्लिशमध्ये बोलू शकतात. पण जेव्हा तुम्हाला सोशल कनेक्ट करायचं आहे, हं. तेव्हा तुम्हाला ते खूप गरजेचं आहे. नाहीतर तुम्हाला खूप असं बाहेरचं असल्यासारखं वाटेल. तुम्ही जुळवून नाही घेऊ शकणार. सो ते कम्युनिकेशन स्किल खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला इथल्या कल्चरला जुळवून जुळवून घ्यायचं आहे, घ्यायचं असेल तर तर. काही टिपिकल गोष्टी कधी-कधी आपण नाहीच बसू शकत फिट. कधी-कधी हे यांच्या हिस्ट्रीबद्दल किंवा टिपिकल काही गोष्टींबद्दल, यूकेच्याच गोष्टींबद्दल बोलतील, जे तुम्हाला माहितीच नाही, तर तुम्ही त्याच्यात भागच घेऊ शकणार नाही. पण जर तुमचे कम्युनिकेशन स्किल थोडेफार चांगले असतील, तर मे बी तुम्ही टॉपिक चेंज करू शकतात. काहीतरी हं. इन्व्हॉल्व होऊ शकतात. सो ते इम्पॉर्टंट आहे, जर तुम्हाला सोशल सर्कल इथे चांगलं बनवायचं आहे. अगेन बॉन्डिंगसाठी पण कम्युनिकेशन खूप चांगलं स्किल्स आहे. हो. महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा तुमचं पर्सनल बॉन्डिंग होतं, तेव्हा प्रोफेशनली पण तुमचं नातं चांगलं होतं. हं. तुम्ही एकमेकांना जास्त हेल्प करू शकतात. सो तो आईस ब्रेक करायसाठी सोशल स्किल्स
आणि कम्युनिकेशन स्किल्स गरजेचे आहेत. तुला आता भारताचा पण अनुभव आहे, युकेचा पण अनुभव आहे. तर तुला असं वाटतं का की भारतापेक्षा युकेमध्ये करिअर ग्रोथ खूप आहे? मला तरी आत्ता असं वाटत नाही. करिअर ग्रोथ खरं तर तुमच्यावर अवलंबून आहे पूर्णपणे. तुमच्याकडे काय स्किल्स आहेत, तुम्हाला कशात जायचंय, हम्म, कसे तुम्ही ग्रो करताय हे तुमच्यावर आहे. त्याला बाउंड्री नाही आहे. तुम्ही कुठल्या देशात आहात, कुठल्या गावात आहात का कुठे आहात, हे बरोबर. पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. पण सध्याची परिस्थिती बघता मला असं वाटतं की भारताची इकॉनॉमी खूप चांगली आहे. हम्म, भारतात खूप सारे स्टार्टअप्स येत आहेत, खूप सारे एंटरप्रेन्योर्स आहेत आणि खूप साऱ्या ऑर्गनायझेशन्स आहेत जे याला सपोर्ट करतायत. बरोबर. तर माझ्या मते भारतात ह्या अपॉर्च्युनिटी जास्त आहेत. हम्म, हम्म, हम्म. कदाचित युकेला पण असतील ज्या मला माहीत नाही आहेत. पण भारतात खूप साऱ्या नवनवीन कंपनीज येत आहेत. खूप सारे स्किल्स डेव्हलप करण्याची संधी मिळते. लोकांना ऑप्शन्स खूप आहे एका जागेवरून दुसरीकडे जायला, उड्या नवीन मारायला. स्किल डेव्हलप करायला. कारण हम्म. ते मिळत आहेत त्यांना. त्यामुळे या संधींमुळे तिथे जास्त ग्रोथ आहे असं मला वाटतं. आणि आपली ती मॅनपॉवर पण आपली एक स्ट्रेंथ खूप आहे ना आहे. सगळ्यात मोठी. बरोबर. त्यामुळे परदेशातल्या कंपनीज पण खूप इन्व्हेस्ट करतायत आता भारतामध्ये. हो, हो, हो. हां, म्हणजे ते जॉब अपॉर्च्युनिटीज पण जास्त क्रिएट होत क्रिएट आहेत होत आहेत. त्याच्यामुळे. आणि आपणच आहेत आता की जी मॅनपॉवर सप्लाय करू बरोबर. शकतोय आणि strong. आता लोकांना स्विच करायला ऑप्शन मिळत आहे, तर त्यांना पगारही मिळतोय. हम्म. त्यामुळे लोकांचा आता दृष्टिकोन पण बदलतोय, की अरे भारतात जर मला इतकं पगार मिळतोय, मी माझ्या कुटुंबाजवळ राहू शकतो. जर मला सगळ्या सोयी आहेत, कॉस्ट ऑफ लिव्हिंग चांगलं आहे, चांगल्या फॅसिलिटी मिळत आहेत, तर त्यांचा पण दृष्टिकोन बदलून भारताबाहेर जाण्याऐवजी आता भारतात राहण्याचा कल वाढलाय हो, लोकांचा. हो. आणि ह्याच गोष्टी संधी जास्त उपलब्ध करून देतात असं मला वाटतं. बरोबर, बरोबर. तर आता तू जेव्हा इंटरव्ह्यू दिला युकेच्या कंपनीसाठी, तर तू सगळ्यांना काय सांगशील की युकेमध्ये जॉब मिळवायचा असेल तर इंटरव्ह्यूमध्ये इथले जे एम्प्लॉईज आहे किंवा इंटरव्ह्यूवर जो आहे तो काय बघतो नक्की? माझ्या अनुभवावरनं सांगायचं झालं तर तुम्ही जे काम केलंय खरंच ते तुम्ही स्पष्ट सांगा. त्याच्यात क्लॅरिटी पाहिजे. खरंच तुम्ही काम केलं हे कळलं पाहिजे. म्हणजे जे केलंय तेच सांगा. फेकायचं जे नाही. जे फेक आहे, जे केलंच नाहीये ते फक्त रिक्वायरमेंट्समध्ये आहे, जॉब डिस्क्रिप्शनमध्ये म्हणून सांगायचं असं करू नका. आजकाल एआयचा खूप वापर होतोय. त्याने रिझ्युमे पण खूप जास्त पॉलिश्ड दिसतात. कधी-कधी ते पण पकडलं जातं जेव्हा तुमचं इंटरव्ह्यू पॅनल चेक करतं, की अरे हे तर खूप साऱ्या गोष्टी लिहिल्या आणि जेव्हा तुम्ही बोलता जर ते मॅच नाही झालं तर ते पकडलं जातं. सो बरोबर. तुमचा रिझ्युमे जे आहे तो तुम्ही जे केलंय तेच दाखवतोय ना हे हम्म, चेक करा. हम्म. कव्हर लेटर तुमचं व्यवस्थित पाहिजे, की तुम्ही का त्या जॉबसाठी सुटेबल आहात, का तुमच्या त्या जॉब डिस्क्रिप्शनमध्ये तुमचं आधीचं काम बसतंय की नाही हे व्यवस्थित सांगा. आणि थोडंफार तुमचं लिंक्डइन प्रोफाईल अपडेटेड ठेवा. आजकाल ते बघितलं जातं. हम्म. फक्त क्रॉस व्हेरिफाय करायला. आता गरजेचं नाही आहे की अगदी सगळे अपडेट्स आले पाहिजे. पण ते अपडेटेड असेल तर त्याचा फायदाच होतो. हां. रिझ्युमे सोबत ते पण बघितलं जातं. म्हणजे जेन्युइन आहे का हा जेन्युइन आणि आहे काम का? करतोय का खरंच आहे, जे जे मेन्शन केलं हां, त्याच्यावर. ते आहे का? तर आता ते लिंक्डइन प्रोफाईल अपडेट बरोबर. ठेवणं पण आणि गरजेचं आहे. स्किल्स अपडेटेड ठेवा. तुम्ही जे काम केले त्याच्यात तुम्ही काही शिकताय का? काही करताय का? ते अपडेटेड राहा. बस एवढंच सांगण्यासारखं आहे. हम्म. बाकी तुमच्याकडे टॅलेंट आहेच, तुमच्याकडे स्किल आहेत, ते तुम्ही दाखवले की होतंच. बरोबर. आता तुझ्यासोबत आपण रॅपिड फायर राऊंड खेळूया. बरं. आता तुला जे काही पहिले 3-4 प्रश्न मी विचारेल ते इंडिया वर्सेस युकेचे आहेत. ओके. हां? तर सांग, इंडिया वर्सेस युकेमध्ये वर्क कल्चर, युके. मॅनेजर, युके. टीम स्पिरिट, इंडिया. वर्क लाईफ बॅलन्स, युके. सॅलरी सॅटिस्फॅक्शन. माझ्यासाठी युके. ओके. गरजेचं नाहीये सगळ्यांसाठी युकेच असेल. वर्क फ्रॉम होम की ऑफिस? वर्क फ्रॉम ऑफिस. कारण खूप कलिग्स भेटतात रोज. टी ब्रेक, कॉफी ब्रेक की चाय टपरी? चाय टपरी. मिस करते का? खूप जास्त. तोच तुमचा गॉसिप कट्टा होता ना, हो. चहा प्यायच्या ठिकाणी? दालवडा आणि चहा. फ्रायडे इव्हिनिंग की मंडे मॉर्निंग? फ्रायडे इव्हिनिंग. युकेची झाली म्हणजे तू आता थोडक्यात. नाही, भारतातल्या लोकांसाठी पण फ्रायडे इव्हिनिंगच. आता आपण पॉडकास्टच्या शेवटाकडे आलोय. तर तुझा सगळा अनुभव आम्हाला चांगल्या पद्धतीने सांगितला की तुझा अनुभव काय काय, युकेचा जॉब, भारताचा जॉब आपण कंपॅरिझन करण्याचा प्रयत्न केला. हो.
वर्क कल्चरचा. तर शेवटचा प्रश्न तुला असा आहे की जर तुला स्वतःला म्हणजे भारतात काम करणाऱ्या स्नेहलला सल्ला द्यायचा असेल तर तो काय सल्ला देशील? हार्डवर्किंग सोबत स्मार्ट पण व्हायला पाहिजे तिने. असा सल्ला देईन मी. कधी-कधी फक्त काम करत राहणं उपयोगाचं नाही आहे. जे तुम्ही करताय ते दाखवलं पण गेलं पाहिजे. त्याच्यात स्मार्टनेस आला पाहिजे, थोडं इनोव्हेशन आलं पाहिजे. जे कदाचित त्या साच्यातल्या स्नेहलनी केलं नाही खूप शो ऑफ केला नाही. किंवा खूप इनोव्हेशन पण नाही करू शकली कारण साचा होता. त्याच्या बाहेर कधी पडता नाही आलं. पण ते जर केलं असतं कदाचित अजून वेगळ्या प्रकारे ग्रोथ झाली असती. आणि शिकत राहा, कायम शिकत राहा. एवढाच सल्ला देईन. तर थँक्यू स्नेहल. तू वेळात वेळ काढून मला वेळ दिला आपल्या पॉडकास्टसाठी. कारण मी बघतच होतो की मला असं कोणी मिळतंय का ज्यांना भारतात पण अनुभव आहे, युकेमध्ये पण अनुभव आहे, जे कंपॅरिझन करू शकतील युके वर्क कल्चर आणि भारताच्या वर्क कल्चर संदर्भात. तर तू चांगली उत्तरं देण्याचा प्रयत्न केला, चांगली उत्तरं दिलीस तू. हो. आय होप आपल्या प्रेक्षकांना पण आवडेल. थँक्यू परत एकदा पुष्कर. पण परत मी एकदा सांगीन सगळ्यांना की हा फक्त माझा अनुभव आहे आणि माझ्या ऑर्गनायझेशनच्या वर्क कल्चरच्या नुसार मी हे सांगितलं आहे. ह्याचा असा पर्सनल लेवलवर कोणाशी संबंध नाही आहे. असं ते आपण सुरुवातीला डिस्क्लेमर देऊन टाकू ना हो की हे ते वैयक्तिक मत आहे, कोणाशी होय, माझं संदर्भ नाही. वैयक्तिक मत आहे. भारतात पण मला खूप आनंद होता काम करण्यात आणि युकेतही खूपच आनंद आहे. संधी मिळाली तर तू एक्सप्लोर करते. नक्कीच संधी मिळाली आणि ती मला सोडायची नव्हती म्हणून मी फक्त इथे आले. तर मंडळी, असा होता आपला आजचा पॉडकास्ट. या सगळ्या प्रश्नांमधनं आम्ही युकेचं ऑफिस कल्चर आणि भारताच्या ऑफिस कल्चरला समजून घेण्याचा प्रयत्न केला. आपल्याला भारतातलं कल्चर माहितीच होतं, पण 18-19 वर्षाचा कामाचा अनुभव असलेल्या स्नेहलला भारतामध्ये काय फरक जाणवला आणि युकेमध्ये आता काय फरक जाणवतो आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. चांगल्या पद्धतीने उत्तरं द्यायचा प्रयत्न केला तिने. तिच्या मनात जे जे होतं ते आपल्याला सगळ्यांना सांगितलं आहे. पण मी पॉडकास्ट संपवताना तुम्हाला हेच सांगेल की परदेशात यायचं असेल, संधी मिळत असेल, काही एक्सप्लोर करायचं असेल, नवीन शिकायचं असेल, नवीन जग बघायचं असेल तर परदेशात नक्की या. पण यायच्या आधी तुम्ही स्किल वाईज देखील डेव्हलप व्हा. खूप वाचन करत राहा, व्होकॅब्युलरी वाढवा, कम्युनिकेशन स्किल सुधारवा. आपल्याकडे इमोशनल कोशंट खूप छान आहे. आपण सगळे भारतीय खूप सोशल आहोत. सगळ्यांमध्ये छान पद्धतीने आपण सामावतो, सगळ्यांना एकत्र आणतो. पण सोबतच काम करताना जे काय गरजेचं आहे, जिथे आपण कमी पडतो त्या गोष्टी देखील सुधारावा. आणि तुम्हाला भरपूर यश मिळो तुमच्या आयुष्यात. तुम्हाला जर दुसरं जग बोलवत असेल तर नक्की अनुभवा त्या जगात जाऊन. पण भारतात देखील खूप संधी आहे. भारत देखील डेव्हलप होतोय, ते देखील तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला हा आजचा पॉडकास्ट कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. भारत कल्चर भारी की युके कल्चर भारी ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा, आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू. परत एकदा सांगेल, खूप लोक चॅनल बघताय पण चॅनल सबस्क्राईब करत नाही आहे. नक्की 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 आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असे नवनवीन व्हिडिओज आम्ही तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करू. तर भेटूया आपण आता पुढच्या पॉडकास्टमध्ये, तुमच्या आमच्या मनातल्याच्या पुढच्या भागामध्ये. तोवर धन्यवाद. असंच प्रेम कायम असू द्या आमच्यावर. धन्यवाद मंडळी. आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की 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 सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटूया आता पुढच्या शनिवारी. थँक्यू.